90च्या दशकात आपल्या सौंदर्याने आणि दमदार अभिनयाने प्रत्येकाच्या मनावर राज्य करणारी अभिनेत्री आयेशा जुल्का पण एका चित्रपटातील वादग्रस्त प्रसंगामुळे त्याच्या कारकिर्दीतील मोठा धक्का बसल्याचा दावा त्यांनी अनेक मुलाखतीमध्ये केला आहे। नेमकं काय घडलं हे पाहूया सविस्तर रिपोर्ट। आयेशा जुल्का यांनी 1983 मध्ये बाल कलाकार म्हणून चित्रपटसृष्टीत पदार्पण केले। त्यानंतर खिलाडी, बलमा, वक्त हमारा, रंग संग्राम, चाची 420 आणि इतर अनेक चित्रपटात त्यांनी आपल्या अभिनयाची छाप पाडली। त्या काळात त्या बॉलिवूडमधील लोकप्रिय अभिनेत्रीपैकी एक मानल्या जात होत्या। मात्र 1993 मध्ये प्रदर्शित झालेल्या दलाल या चित्रपटादरम्यान त्यांच्या आयुष्यातील मोठं वादळ आलं। आयेशा जुल्का यांनी नंतर दिलेल्या मुलाखतीमध्ये असा आरोप केला आहे की चित्रपटातील एका इंटिमेट दृश्यामुळे त्यांच्या माहितीशिवाय आणि संमतीशिवाय बॉडी डबलचा वापर करण्यात आला। हा प्रसंग समोर आल्यानंतर त्या प्रचंड नाराज झाल्या आणि त्यामुळे त्यांच्या प्रतिमेवर परिणाम झाल्याचं त्यांनी सांगितलं। आयेशा यांच्या म्हणण्यानुसार या वादानंतर तर त्यांच्या मुख्य प्रवाहातील चित्रपटाऐवजी ब्रिगेड चित्रपटांच्या ऑफर्स येऊ लागल्या। त्यांनी अशा ऑफर स्पष्टपणे नाकारल्या आणि आपल्या तत्वांशी तडजोड न करण्याचा निर्णय त्यांनी घेतला।